श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगू लागले, हे उद्धवा, कोणत्या गुणांमुळे माणसाचा स्वभाव कसा बनतो हे मी तुला सांगतो. आता लक्ष देऊन ऐक. अगोदर मी तुला सत्वगुण कसा असतो आणि सत्वगुणामुळे कोणत्या वृत्ती निर्माण होतात ते मी आधी सांगतो, ऐक. सत्वगुण जेव्हा आपला वाढतो तेव्हा मनावर संयम निर्माण होतो, मनावर ताबा येतो. त्यामुळे इंद्रियांचा निग्रह घडवून आणता येतो, इंद्रियांना आवरता येतं. मनामध्ये सहिष्णुता निर्माण होते, विवेक जागृत होतो. तप करावं अशी इच्छा होते, हातून तप घडतं. सत्यवचन आणि सत्यपालन या गोष्टी घडतात. इतरांविषयी दया प्रेम निर्माण होतं, वागण्यामध्ये दयाभाव येतो. आपली स्मृती वाढते, स्मरणशक्ती वाढते. कारणाशिवाय संतोष आपल्याला प्राप्त होतो, आपण आनंदात असतो. जगातल्या सर्व नश्वर गोष्टी याच्यामध्ये काही आता स्वारस्य उरत नाही. आणि म्हणून सत्वगुणी माणूस कोणत्याही प्रकारचा त्याग करायला तयार असतो. विषय आणि विषयांचा उपभोग घेण्याविषयी त्याचं मन तृप्त झालेलं असतं आणि आता मनामध्ये कोणत्याही अपेक्षा नसतात. त्यामुळे यांच्याबद्दल इच्छा निर्माण होत नाही. तो अतिशय श्रद्धापूर्ण वागत असतो. त्याच्या मनामध्ये सतत लज्जाभाव असतो. लज्जा म्हणजे लाजणे किंवा लोक काय म्हणतील याचा विचार करणे एवढाच अर्थ नसून, पाप करण्याविषयी मनामध्ये घृणा निर्माण होणं किंवा पाप कर्म करूच नये असं वाटणं याला लज्जा असं म्हणतात. त्याच्यानंतर सत्वगुणी माणूस आत्म्यामध्येच रत असतो. आत्म्याशिवाय तो बाकी गोष्टींचा विचार करत नाही. दान करण्यासाठी तो नेहमी सतत पुढाकार घेतो. अत्यंत विनयशील असतो आणि सरळ मनाचा असतो. या सर्व वृत्ती सत्वगुणाच्या आहेत. आता मी तुला रजोगुणाच्या वृत्ती सांगतो. रजोगुणाच्या माणसांमध्ये सतत काही ना काही इच्छा निर्माण होतात, काही ना काही अपेक्षा निर्माण होतात आणि त्यांच्या पूर्ततेसाठी ते सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये गर्व किंवा अहंकार निर्माण होतो, मीपणा निर्माण होतो. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी हे मिळवलं वगैरे. अशी माणसं लोभी असतात. त्यांच्या मनावर ताणतणाव असतात. त्यांना सतत अपेक्षा असतात आणि भेदबुद्धीने ते एकमेकांशी वागत असतात. हा माझा, तो परका, हा जवळचा, तो लांबचा, हा आवडता, तो नावडता, अशी भेदबुद्धी यांच्या मनामध्ये असते. विषय भोग घेण्याविषयी आणि कामवासनेविषयी हे कायम तत्पर असतात. युद्ध करण्यासाठी वगैरे गोष्टीमध्ये हे प्रवृत्त होतात आणि त्यांना त्याच्यामध्ये उत्साह वाटतो आणि त्याचाही एक प्रकारचा गर्व त्यांच्या मनामध्ये असतो. आपण यश मिळवावं आणि आपल्याच यशावर प्रेम करावं. हास्य, पराक्रम आणि हट्ट करून उद्योग करणे या सर्व वृत्ती रजोगुणी माणसाकडे असतात.
रजोगुणी माणसं संसार सुख, पत्नी सुख किंवा प्रपंच आदर्श करावा या वृत्तीचे असतात. आता मी तुला तमोगुणाच्या वृत्ती सांगतो. तमोगुणी माणसं आळशी असतात, झोपाळू असतात आणि अतिशय रागीट असतात. त्यांच्या मनामध्ये क्रोध सतत असतो. ते लोभी असतात, हावरट असतात. ते नेहमी खोटं बोलत असतात, मिथ्या भाषण करतात. हिंसा करण्यामध्ये त्यांना आनंद वाटतो. ते नेहमी याचना करत असतात. यांचे हात सतत पसरलेले असतात. पाखंडी वृत्तीचे असतात, ढोंगी वृत्तीचे असतात. दंभ, दांभिकता यांच्यामध्ये भरलेली असते. श्रम करण्याचा मोठा आळस असतो. या लोकांना भांडणं प्रिय असतात. समाजामध्ये कलह निर्माण करणे हे यांच्या आवडीचे छंद असतात. शोक, मोह, विषाद या गोष्टींनी हे कायम या सर्वांचा त्यांच्या मनावर परिणाम झालेला असतो. ते कायम मोहामध्ये असतात. त्यांना कायम शोक होत असतात आणि त्यांना कायम विषाद वाटत असतात. ते अतिशय हीन दीन असतात, करंटे असतात, क्षुद्र वृत्तीचे असतात आणि कंजूस वृत्तीचे असतात. आशा कधीच संपत नाहीत आणि आशेतून ते आशा पूर्ण न झाल्यामुळे नैराश्यामध्ये असतात आणि कायम निराश वृत्तीने जगत असतात. त्यांच्या मनामध्ये अतिशय भय असतं आणि ते नेहमी करू की नको, जाऊ की नको, खाऊ की नको, बोलू की नको अशा वृत्तीने द्वंद्व त्यांच्यामध्ये भरलेलं असतं आणि कुठलीही गोष्ट करण्याचा उत्साहच नसणे हे तमोगुणाचं लक्षण आहे. उद्धवा, अशा प्रकारे मी तुला सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आणि या गुणांची वृत्ती कशी असते आणि त्याचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो हे सांगितलं. आता या गुणांच्या मिश्रणामुळे कोणत्या वृत्ती निर्माण होतात तेही मी तुला सांगतो, ऐक. 3 गुणांच्या मिश्रणातूनच मी आणि माझं या प्रकारची बुद्धी निर्माण होते. मी आहे म्हणून माझं सगळं हे जग आहे, हे माझं आहे, हे माझं आहे आणि मला हे हवं, मला हे हवं. अशा प्रकारे मी, माझं आणि मला या 3 गोष्टीमध्ये माणसं हरवून गेलेली असतात. मन, शब्द आदी विषय, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने साऱ्या वृत्तींचे व्यवहार होतात. सत्वगुणामुळे श्रद्धा निर्माण होते. तमोगुणापासून धन आणि रजोगुणापासून प्रेम यांची प्राप्ती होते. जेव्हा माणूस सकाम कर्म करतो किंवा गृहस्थाश्रमामध्ये असतो किंवा स्वधर्म पालनामध्ये निष्ठा ठेवून ती कामे करतो, तेव्हा त्याच्या ठिकाणी 3 गुणांचं मिश्रण आहे हे निश्चित समजावं. माणसाच्या ठिकाणी शम आणि दम हे गुण असतील तर सत्वगुण आहे हे लक्षात घ्यावं. काम विकार आणि काम वासना असतील तर रजोगुण आहे हे लक्षात घ्यावं. काम, क्रोध, भांडण, तंटे, आळस, निद्रा किंवा निरुत्साह हे दिसलं तर तमोगुण प्रबल आहे असं समजा. पुरुष असो की स्त्री असो, जेव्हा एखादा निष्काम भावनेने नित्य नैमित्तिक कर्म करून, उपासना करून माझी आराधना करतो, तेव्हा अशी व्यक्ती सत्वगुणाची आहे हे निश्चित समजावं. जे सकाम भावनेने कर्म करतात आणि माझं भजन पूजन करतात, त्यांच्या मनामध्ये काहीतरी मिळवावं ही अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेतूनच ते माझं भजन पूजन करतात
अशी माणसे रजोगुणी समजावीत. आणि इतरांच्या त्रासासाठी, इतरांना दुःख व्हावं म्हणून, इतरांना कष्ट व्हावे म्हणून जो माझं पूजन करतो तो तमोगुणी समजावा. उद्धवा, हे 3 गुण जे आहेत ते जीवाचे आहेत. परमात्म्याला या गुणांची कुठलीही बाधा होत नाही किंवा स्पर्श देखील होत नाही. गुणांमध्ये आसक्त झाल्यामुळेच जीव या संसार बंधनामध्ये अडकला जातो. वास्तविक पाहता जीव हा परमात्म्याचा, आत्म्याचाच अंश असून सुद्धा आत्म्याची ही जी निश्चल वृत्ती आहे किंवा त्याच्यामध्ये अंतर्भूत न होणे हा जो आत्म्याचा गुण आहे, किंवा गुणांपासून अलिप्त राहणे हा जो आत्म्याचा गुण आहे, तो गुण जीवामध्ये नसल्यामुळे आत्मा मुक्त असतो, पण जीव मात्र बंधनामध्ये अडकलेला असतो. सत्वगुण हा प्रकाशदायी असतो, निर्मल असतो, शांत असतो. तो जेव्हा रजोगुण आणि तमोगुणाचा पराभव करून वाढतो तेव्हा असा पुरुष सुखात असतो, धर्माने वागतो आणि ज्ञानाने युक्त असतो. रजोगुण जो असतो, रजोगुण हा भेदबुद्धीला कारण असतो. आसक्ती आणि प्रवृत्ती हा त्याचा मूळ स्वभाव असतो. जेव्हा तो सत्वगुण आणि तमोगुणावर मात करतो तेव्हा मनुष्य दुःख प्राप्त करतो, कर्म करण्यामध्ये धन्यता मानतो, यश प्राप्त करावं, आर्थिक संपन्नता मिळवावी अशा अपेक्षा त्याच्या मनामध्ये वाढतात. अज्ञान हे तमोगुणाचं मुख्य लक्षण आहे. आळस आणि निद्रा, बुद्धीची मूढता, मूर्खपणा हा त्याचा मूळ स्वभाव आहे. जेव्हा तमोगुण वाढतो, सत्वगुण आणि रजोगुण हे कमी होतात, तेव्हा माणूस अत्यंत आकांक्षा ठेवतो, त्याला शोक होतो, तो मोहात असतो. असा माणूस हिंसक असतो, तो अतिशय आळशी असतो, झोपाळू असतो, खादाड असतो आणि कुठलंही कर्म करण्यासाठी उत्साह नसतो किंवा काहीच करण्याची त्याची इच्छा नसते. तेव्हा तमोगुण वाढलेला आहे हे निश्चित समजावं. जेव्हा माणसाचं चित्त प्रसन्न असतं, इंद्रिये शांत असतात, निर्भयता असते आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती नसते, तेव्हा असा माणूस सत्वगुणी आहे किंवा सत्वगुण वाढलेला आहे हे निश्चित समजावं. माझ्या प्राप्तीसाठी उद्धवा सत्वगुणच आवश्यक आहे आणि सत्वगुण प्राप्त करणं हेच साधन आहे. जेव्हा कर्म करत असताना जीवाची बुद्धी चंचल असते, ज्ञानेंद्रिये असंतुष्ट असतात, कर्मेंद्रिये अस्वस्थ असतात आणि कर्म करण्यासाठी उत्सुक असतात, मन भरकटत असतं, तेव्हा रजोगुणाचा जोर वाढला आहे हे निश्चित समजावं. जेव्हा विषय समजण्यासाठी असमर्थता होईल, जेव्हा काहीच कळत नाही असं होईल, जेव्हा खिन्न होऊन नैराश्य पदरी येईल, मन सुन्न होऊन जाईल, काय करावं हेच कळेनासं होईल, त्यावेळेला अज्ञानयुक्त झाल्यामुळे तमोगुण वाढला आहे हे निश्चित समजावं. आणि असा माणूस उद्विग्न झालेला असतो, निराश झालेला असतो, हताश झालेला असतो, उदास झालेला असतो. त्यावेळेला निश्चितपणे तमोगुण वाढला आहे हे समजावं. सत्वगुण वाढला म्हणजे देवतांचं
रजोगुण वाढला म्हणजे असुरांचं आणि तमोगुण वाढला म्हणजे राक्षसांचं बळ वाढतं. सत्वगुणामुळे जागृती निर्माण होते, रजोगुणामुळे स्वप्न अवस्था प्राप्त होते आणि तमोगुणामुळे सुषुप्ती प्राप्त होते. आणि म्हणून या तीनही वृत्तींच्या पलीकडे असणारी तुर्या अवस्था ही निर्गुण अवस्था असते किंवा गुणातीत असते. आणि म्हणून तुर्या अवस्थेत आत्मस्वरूप असल्यामुळे तो तुर्यावस्थेमध्ये असलेला आत्मा या तीन गुणांच्या तीन वृत्तींकडे साक्षी भावाने पाहत असतो आणि एकरूप होऊन व्याप्त झालेला असतो. ब्राह्मण हे सत्वगुण वृद्धीमुळे वरच्या लोकामध्ये जातात, तमोगुणामुळे जीवांना अधोगती प्राप्त होते आणि रजोगुणामुळे मनुष्याचं शरीर प्राप्त होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.